पाहूया याच कार्यक्रमातल्या काही अजूनही महत्त्वाच्या बातम्या। भाजपकडे जाणं शक्य नाही, ठरवून जात असाल तर मी येणार नाही, पवारांनी प्रत्येक वेळी सांगितलं होतं। जयंत पाटलांची माहिती। राज ठाकरे आणि भाजपचे विचार जुळतात असं असलं तरीही अजूनही युती झाली नाही। महायुती मनसेच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांचं वक्तव्य। म्हणून काय त्यांची जी अलायन्स झाला अशी पण परिस्थिती नाहीये। आता मी एवढं नक्की म्हणू शकतो की आमचे आणि त्यांचे विचार हे बऱ्यापैकी सध्या जुळत आहेत। मेरे सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा अशी स्थिती यायची आहे। 5 आणि 6 तारखेला मवियाची बैठक, प्रकाश आंबेडकर बैठकीला असणार। वंचित सोबत राहावी ही आमचीही इच्छा, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। नाही तर 6 तारखेला त्या पद्धतीची मीटिंग होईल, स्वतः प्रकाश आंबेडकरजी तिथे राहतील, ते सोबत राहिले पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची। जो जिंकू शकेल त्याला ती जागा हे आमचं सूत्र। इंडिया आघाडी 290 जागा जिंकणार तर भाजप 220च्या वरही जाणार, संजय राऊतांची टीका। सगळ्यांचा जर हिशोब केला या सगळ्या राज्यांचा आता तर इंडिया आघाडी ही किमान 290 जागा जिंकणार। अंगावर येईल त्याला शिंगावर कसं घ्यायचं मला माहिती, जे काम न करता मॅच फिक्सिंग करतात त्यांना माझा त्रास। पक्षातून गेलेल्यांची आता निवडणुकीत परीक्षा, नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। महायुतीत बारामतीची जागा मिळाल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील, सुनील तटकरे यांचं मोठं विधान। तर सुनेत्रा पवार संसदेत जातील तेव्हा उत्तम बोलतील, तटकरेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती जागा मिळावी अशी आमची अपेक्षा राहील आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती जागा लढवायची ठरवली तर मी आज अधिकृत सांगतो की सुनेत्रा वहिनी उमेदवार असतील। कोणी धोका दिला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे, मी बदला घेतला नव्हे, संधीचं सोनं केलं। राष्ट्रवादी फुटीच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। पवारांच्या आशीर्वादानं मुंडे विरुद्ध संघर्ष झाला, आता पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तर हे कालचक्रच। फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका।